तर नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आज खूप दिवसानंतर थोडा ब्लॉग बनवतो आहे. तर आज आपण आमचे भाऊ आलेत, 2 तात्या आलेत, काकी आलेत. तर आज आम्ही फिरायला चाललो आहे रो बोटमध्ये. लास्ट टाईम एकदा ब्लॉग टाकलेला, तर आता आपण परत एकदा टाकतो आहे. तर आम्ही सगळे फॅमिली आम्ही मम्मी पप्पा आम्ही सगळे फिरायला चाललो आहेत रो बोटमध्ये. तर आता खूप दिवस झाला आपण ब्लॉग पण नाही टाकत आहे, काय नाही. लास्ट टाईम तो गाडी धुवायचा टाकलेला, रेड पॅन्थर, आणि अजून एक HF डिलक्स होती ती, तर त्याचा टाकलेला ब्लॉग. तर मग आता त्यानंतर हावाला ब्लॉग टाकतो आहे. तर हा आमचा ऋतू, हा आमचा श्री, त्यामागे आमची गाडी, आणि ते तात्या, आणि तिथे उभे आहेत ते पप्पा. हाय करा, हाय हाय हाय. हे श्री आपला भाऊ पण रील वगैरे टाकतो यूट्यूबवर, आणि ते आमचे पप्पा. आता काकी आणि मम्मी येत आहेत मागून, ते पण आले. तर आता आम्ही आमची स्कूटी काढतोय, रेड पॅन्थर. तर आपल्या भावाने रेड पॅन्थर काढलं आहे. आपल्या गाडीचं नाव रेड पॅन्थर आहे. तर आता आपण गाडीने, मम्मी पप्पा ते रिक्षाने गेले, आणि आपण आपल्या गाडीने जाणार आहे. चला. तर मित्रांनो, आपण आता डॉकवर आलो आहे. तर हा आपला भाऊ, जरा ऊन लागते म्हणून गॉगल घातला आहे. तर रो बोट आले, तिकीट पण पप्पांनी काढलं आहे, ते पुढे गेले आहेत. मी गॉगलसाठी मागेच थांबलो, जरा पुढे आला, परत मागे गेला गॉगलसाठी. कुत्रा भुकतो आपल्यावर. त्याला माहीत नाही, कुठचा रेग्युलर माणूस आहे आपण. तर चला आता आपण रो बोटमध्ये जाऊया. तर मित्रांनो, आपण आयफोनमध्ये शूट करतोय. ह्या साईडला सगळ्या बोटी आहेत, त्या आत्ता पाण्यात नाही गेलेले आतमध्ये. आणि हे डॉक सगळे बोलतात त्याला. या साईडला पण बोटी आहेत. या साईडला अख्खं पाचू बंदर आहे, आणि रो बोट. लास्ट टाइम आलेले आपण तेव्हा अँड्रॉइडमधून शूट केलेलं, आता आपण आयफोनमधून शूट करतोय. तर आता आपण वरती जायचं, मस्त की वरती बसून शूट करायचं. लास्ट टाइम अँड्रॉइडमधून केलेलं, तर आता आपण आयफोनमधून शूट करतोय. चला, मजा येईल. फुल फॅमिली आले. मम्मी येत नव्हते, मम्मी पण आले. लास्ट टाइम आले नव्हते, बाटे पप्पा पण नाही फिरलेत, फोटो काढून फक्त हे झालेले गेलेले. आता आपण फिरणार, मस्त भाईंदरला जाऊन रिटर्न येणार लास्ट टाइम सारखं. चला. मम्मी, काकी, तात्या, श्री, ऋतू, पप्पा, मी स्वतः मालक ऋषिकेश. त्याला आता आपण वरतून व्ह्यू दाखवू. काय आली नाही, वरतून व्ह्यू बघ. तरी मस्त व्ह्यू. चल. आमची मम्मी घाबरते. काय झालं? हो, वरती चढायला पायऱ्या. हा मस्त क्लासिक व्ह्यू बघण्यासाठी. लाव पहिलेच बसला आहे बघा, गॉगल लावून, फुल डॅशिंग हिरो. सेम 2 भाई दोनों तबाही. देखो, 2 भाई दोनों तबाही आहे. हा वरतून व्ह्यू आहे. आपण ह्या साईडून आत आलो, इथून एकदम बेस्ट झूम. ते खूप लांब आहे. परत तिथून सगळं हँडल होते. आणि हा व्ह्यू आपण जाणार एकदम, आता थांबा 1 मिनटं, ब्लर झाला आहे. त्या एकदम कोपऱ्याला जाणार आपण, तिकडे. मित्रांनो, 2 बोटी एकाच्या मागे एक बरोबर लाईनीत चाललं. ही वाली, त्याच्या मागे ही बरोबर लाईनीत, आणि ही आमची रो बोट. आम्ही आतून चाललो फिरायला.
आमची निघाली रोबोट. आता ते टर्न मारेल. तर हे पक्षी बघू शकतात केवढे आहेत. तर मित्रांनो, ही आमची तिकीट आहे रिटर्न 7 जणांची. तर हे काका घ्यायला आले आहेत तिकीट. तर मित्रांनो, मागून इथून हे होते ना पंखा फिरतोय. तर मागचे ते मासे वगैरे काय असतात ना, नाहीतर घाण वगैरे काय खायचं, ती गोष्टी वरती येतात. त्यासाठी पक्षी बघा केवढे हे करत आहेत. बघा एका पक्षीला भेटलं आहे बघा एक. त्यासाठी ते आपलं रोबोटच्या मागे मागे फिरत आहेत. आणि हा तुम्ही व्ह्यू बघू शकतात. असं भारी वाटतं एकदम. तर मित्रांनो, बोट आपली फायनली चालू झाले. तर आपण ब्लॉग बनवतोय ना, तर आतमध्ये जे रोबोट चालवतात ना काका, ते गाणी म्हणजे गाणी ऐकत होते ना जोरजोरात स्पीकरने. मग आपल्याला दुसऱ्यांना पण ऐकता येईल असं. तर मग आपण त्यांना बोललो का काका गाणी बंद करत. त्यांनी आवाज स्लो केला आहे, कारण की आपल्याला कसं यूट्यूबवर कॉपीराईट येतं त्यासाठी. तर बघा तुम्ही बघू शकतात खाण्यासाठी हे कसं खाणं असं वरती येत राहते ना, तर ती लोकं खातात. फक्त त्यासोबत ती लोकं प्लॅस्टिक वगैरे टाकतात ना हे रोमधले, ते बरं चांगलं नाही. व्ह्यू बघा काय येतो, एक क्लास एकदम. काय वाटते एकदम भारीपैकी. हे बघा हे बघा कशी फेकतात ना, तर ते खाता येते बघा. सगळे मम्मी पप्पा तिकडे बसलेले आहेत आणि 2 भाऊ फोटो काढत आहेत. एक जण पोज देतोय, एक जण फोटो काढतोय आणि आपण ब्लॉग शूट करतोय. एवढ्या इथे होते आपण, इथे पोचले. इथून आपल्याला त्या कोपऱ्यापर्यंत पोचायचं आहे, त्या कोपऱ्यापर्यंत. तर मित्रांनो, आपली रोबोट भाईंदरला चालले आणि भाईंदरवरून एक दुसरी रोबोट होते. 2 रोबोट. आणि आपली रोबोट. आणि आता इथे फोटोशूट चालू आहे, फोटो वगैरे काढत आहेत. व्ह्यू मस्त आहे एकदम. त्या साईडला डोंगर वगैरे आहे. ड्रायव्हिंग बघा, ड्रायव्हरचं. मित्रांनो, बोट इथून हे फिरते सगळं काय व्हायचे. इथून आता वरती हे आहेत ना, या लाल हिरवं त्याबरोबर मधून ते टाकणार आणि तिथून हँडल करतात. कुठे कुठल्या साईडला कशी फिरवायची ते. आणि येते काका. मित्रांनो, आपल्याला अजून एक बोट क्रॉस करते. मच्छीमारी बोट आहे. लास्ट टाईम जो आपण ह्याचा ब्लॉग शूट केलेला ना गाडी वॉशिंगचा, तो आपण यातूनच केलेला, कारण की ऊन पण खूप होतं ना. तर मग आपण ब्लॉग यातून काय काय शूट करतो. तर आपली रोबोट इथे या साईडला थांबणार, याबरोबर ठिकाणी. आणि हा भाईंदरचा ब्रिज. इथून बसून चालू होतो तो इथे संपतो. मित्रांनो, भाईंदरचा आपण त्या कोपऱ्यावरून ते ह्या कोपऱ्यापर्यंत आलो आहे. आता इथून या सगळ्या गाड्या पहिल्या खाली होणार, इथून वरती जाणार आणि ज्या वरच्या गाड्या आहेत त्या सगळ्या खाली येणार. पण आपण इथेच थांबणार वरतीच, कारण आपलं पहिलेच रिटर्नचं तिकीट आहे. आणि ह्या साईडला खाली काम चालू आहे. सिमेंट मिक्स करायची मशीन आहे आणि इथे पण अजून वेगळं काम काय चालू आहे. भाईंदरचा ब्रिज.
सगळे आता टू व्हीलर वगैरे निघत आहेत पटापट. चला वरती पोलिसाला कोणतरी उभे वाटते. तिथं आपण रोरो बोटमधून बाहेर आलोय या साईडला असंच वरती फिरायला. तिथे काय काम चालू आहे माती वगैरे. आता आपण वरती जाऊन बघू. या साईडला कधी आले नाहीत. लास्ट टाइम आपण आलेलो तेव्हा रोरो म्हणून रिटर्न 10 मिनिटात कळली. तिथे काय नाही फक्त नॉर्मली ब्रिज आहे. तर मित्रांनो ही सकाळी वसई डॉकवरून निघते भाईंदरला बसते. हे वसईचं सगळं टायमिंग आहे आणि हे सगळं भाईंदरचं टायमिंग आहे. सकाळी 6:45ला चालू होते तर संध्याकाळी 9:15ला लास्ट हे होते बंद होते रोरो. आणि परत हे प्राईस पर पर्सन गाडी वगैरे काय सगळं असेल ते. तर मित्रांनो इथे पर पर्सन 30 रुपये आहे आणि गाडी वगैरे तुम्ही रिक्षा घेऊन येईल त्यासोबत ॲड करून येणार. तर आपण 7 जणांची एकदाच रिटर्नची तिकीट काढले परत या साईडला यायला नको. तर आता आपण जाऊ परत वरती. तर आपण आपल्या रोरोमध्ये भाई लोक परत रिटर्न आलो. काय व्ह्यू दिसतोय गाईस. मित्रांनो हे सगळ्यांना भाला दिले सेफ्टी. अजून फोटो काढा त्यासाठी. तर आपण पण तिथे काकांनी पण घातलं. त्यांना माहिती होतं कसं काढायचं. खालतून काका फोटो काढायला लागला. फोटो काढ घ्या घ्या घातलेला आणि पुढे बाकीच्या मागितलं पण पुढे राहिला बॅग न राहिला कपडे घालायला सेफ्टी नाही काय नाही. फोटो काढतो सेफ्टी कसं काय आहे त्यासाठी. मित्रांनो भाईंदरच्या ब्रिजवरून ट्रेन जाते. आपला व्ह्यू आपल्याला बघायला भेटतोय. तेल लावतो का त्याला तेल लावतो का तर मित्रांनो आपल्याला जाताना पण क्रॉस झालेली रोरो बोट परत क्रॉस होते रोरो बोट. थोड्याशा अंतरावरून आहे क्रॉस होते आपल्याला. हवा खूप जोरात आहे भाई. इसको बोलते ना रोरो बोट और इसको बोलते आईफोन से जूमिंग एंड शूटिंग ब्रदर. माझ्या वया जाईल्या. हां फुल बेस्ट फिलिंग आहे. मजा येते फुल. आता आपण तिकडे जाणार परत तिथून थोडंसं किल्ला इकडे फिरणार आणि परत बघू. पण मजा येते हवा वगैरे येते. तर गर्दी एवढी काय आहे नाही जास्त. सेकंड टाईम आपण रोरो बोटमध्ये येतो फिरायला. तर इथून जरा मित्रांचे लायसन वगैरे आल्यानंतर मग आपण रोरो बोटने डायरेक्ट पॅगोडा लास्ट टाईम आपण गेलेले ते ट्रेनने गेलेले. ट्रेन आणि तिथून बस पकडून. तर आपण आता परत एकदा जाणार तेव्हा इथून जायचं रोरोने. तिकडून परत भाईंदरवरून जायचं. भाईंदरवरून जवळ आहे तिकडून आपण पॅगोडा जायचं. तिथून दिसणार नाही तो पॅगोडा आपल्या झुमिंग याच्यातून. कारण की सगळं त्या साईडला दवदव हे आहेत ना तर प्रॉब्लेम थोडा होतो. दाखवू शिफ्ट कधी करू तेव्हा असेच कंटेंट लेवलला थोडे ब्लॉग येत राहतात. चला
तर मग तुला कसं वाटलं रोरो बोटमध्ये फिरून? एकदम छान. कसली पण रोरो बोट पहिल्यांदा फिरलीस? हा काकींकडे पण हळूहळू तर सगळ्यांकडे जायचं का? आम्हाला लय भारी मजा आली. तर काकींना पण खूप मजा आली. फर्स्ट टाइम मम्मी पण गेलेली, काकी बारामतीवरून इथे आलेल्या फिरायला. तर आपण रोरो बोटमध्ये गेलो. मी सेकंड टाइम गेलो, मम्मी पप्पा वगैरे फर्स्ट टाइमच गेलेले. पप्पा तुम्हाला कसं वाटलं? आमच्या जवळ असून सुद्धा तो आम्हाला लवकर योग आला नाही, परंतु आमचे बंधुराज बारामतीवरून आगमन झालं आणि ते आमच्या आणि एकदम तर तो योग जुळून आला, त्याबद्दल धन्यवाद. आपल्यापेक्षा भारी पप्पा बोलला. आता थोड्या दिवसांतर पप्पांना पण एक फोन घेऊन द्यायचा आहे ना, ब्लॉगिंग चालू करायचं पप्पांना पण. तर आपले 2 भाऊ, त्यांना पण विचारू. बारामतीवरून 10वीची परीक्षा देऊन आल्यात, टेन्शन फ्री. तुम्हाला कसं वाटलं? तर त्यांना पण भारी वाटलं, फिरले मस्तपैकी मजा आली. चला आता आपण गाडी काढू आपली रेड पॅन्थर आणि निघू आपण. चला. नंतर आपला फायनली रोरो बोटचा प्रवास संपला आहे. आपण इथून तिथे गेले, तिथून इथे आले. तर आता आपण चाललो घरी, मंदिरात जाणार आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग.